चला सामन्याला अगदी ग्रीन सिग्नल द्यायचा की सर निश्चितच स्ट्राईक एंडवरती पाहतोय BCC चिंचवलीचा संघनायक अर्थातच कुल कप्तान पहिला बॉल पेस करेल रोशन बसमा P1 पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक ज्याच्या जिम्मेदारी सोपवली गेली पहिलाच बॉल अगदी पहिलाच बॉल अगदी स्पीड बॉलला जास्त होता परंतु इथे अंपानी दंडित केला अव्वंतर धाव अगदी संघाचा श्री गणेशा सिंगल धावेने झाला गेला अव्वंतर धाव पहिलाच बॉल जरूर वाईट आलाय त्यानंतर मात्र इथे कमबॅक साधावं लागेल इथे फक्त बॉलला फ्लिप करायचं होतं परंतु ST रक्षकाच्या मागे होणाऱ्या चुक्या मात्र सांगून जातात की कुठेतरी बॉलला कव्हर करायचा होता परंतु तिथे बॉल कव्हर झाला नाहीये आणि त्या बॉलवरती सिंगल धाव मिळेल एका सिंगलच्या मदतीने पाहिला गेला तर धावफलक पुढे निश्चितच सरकेल 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापही गोलंदाजी करतोय रोशन बसमाला पाहतोय अगदी संघाचा ट्रम्प कार्ड या नावाने ओळखला जातो पहिला बॉल जरूर वाईट आला होता त्याच्यानंतर बॉल मात्र सुरेख फेकला होता हा देखील बॉल फुलटॉस जरूर आहे इथे धावचीची संधी अगदी डायरेक्ट हिट केला होता काशीनाथला पाहत होतो तिथे चांगली गॅदर केला होता बॉल परंतु इथे डायरेक्ट हिट जर साधला असताना तर निश्चितच हा फलंदाज बाद झाला असता पाहायला गेलं तर 2 बॉल फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्या गेल्यात अद्यापही पाहायला गेल्यात P1 पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये हा देखील बॉल तितक्याच सुंदररित्या फेकला होता परंतु पंचाने अजून दंडित केला हा देखील बॉल वाईट येईल धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या जातील 3 धावा धावफलकावरती जरूर रोशन बसमाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने केली जाते त्याच्याकडनं परंतु आज या शृंखलेमध्ये पाहतोय फुल फास्ट बॉल आणि फुल ठोल ह्या बॉलवरती मिळतील 4 4 धावा 4 धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 7 धावा धावफलकावरती जरूर फुलटॉस चेंडूवरती फुल टोल आला होता त्या परंतु ह्या बॉलवरती अगदी वेग जास्त होता आणि अचूक टप्प्याची देखील लेंथ होती अगदी व्हेरिएशन केलं होतं त्या बॉलवरती बॉलवरती मात्र डॉट चेंडू आला जरूर चौकार खाल्ल्यानंतर मात्र इथे कमबॅक साधला गेला रोशन बसमाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर हा देखील बॉल सुरेख स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवर क्या बात आहे एका हाताने मात्र झेल टिपण्याचं मानस ठरवलं होतं परंतु मात्र बॉल मात्र चिपकला नाही या हाताला आणि बॉल जमिनीला दान झाला जरूर चांगलं अगदी एफर्ट चांगलं दिलं होतं परंतु ते झेल जमिनीला दान झाला आणि हा बॉलवर हा देखील बॉल सुरेख आहे हा देखील बॉल डॉट आला आणि षटक क्रमांक पहिला संपला P1 पॉवर प्लेचा धावफलकाचा विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात 6 धावा धावफलकावरती फक्त 7 धावा सॉरी पाहायला गेलं तर जवळजवळ पाहिलं तर अनंत गावंडा या फलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती उभं करण्यात यश आला गोलंदाज रोशन बसमाला परंतु षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील कृष्णाला पाहतोय अगदी जवळजवळ चांगलं पहिलं षटक चांगलं फेकलं गेलं कृष्णाचा विचार केला तर हा देखील गोलंदाज तितकाच सुरेख आहे परंतु स्ट्राईक एंडवरती ज्याची गणना केली होती BCC चिंचवलीचा एक विस्फोटक फलंदाज अनंत गावंडाला पाहतोय अगदी जरूर पहिल्या षटकामध्ये शांत ठेवला परंतु दुसरं षटक कोणत्या पद्धतीचं असणार आहे त्या षटकावरती मात्र तुटून पडावं लागेल अगदी पाहायला गेलं तर धावफलकाचा विचार केला तर फक्त 7 धावा लागल्या गेल्यात कृष्णा
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिलाच बॉल फेकेल. अगदी हाफ टाकर चेंडू होता, मात्र इथे काय घडलंय, बॉल जरूर बॅटला ब्रश केला होता परंतु झेल टिपायचा होता. ज्या फलंदाजाला जीवदान दिलंय ना तो फलंदाज मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनंत गावंडा या फलंदाजाला इथे जीवदान दिलंय. या जीवदानाचं कितपत सोनं करेल हे पाहणं तितकंच निर्णायक असेल. पाहायला गेलं तर कुठेतरी झेल टिपायचा होता. चांगली गोलंदाजी देखील केली होती परंतु त्या शतरक्षणाच्या माध्यमातून केलेल्या चुका. ह्या बॉलला मात्र इथे फक्त फ्लिप केलाय. मिडॉनच्या दिशेला चेंडू रवाना केलाय. चेंडूला गॅदर करीपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर धावा लागल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती. जरूर अनंत गावंडाचा विचार केला तर निश्चितच हा फलंदाज शेवटपर्यंत राहिला ना तर मग बीसीसी चिंचवली संघासाठी खूप चांगलं राहील. जरूर त्याला एक जीवदान देखील मिळालंय. स्ट्राईक एंडवरती पाहतोय नवीन फलंदाज अजितला पाहतोय, अजयला पाहतोय सॉरी. हा देखील बॅट लॉप केलाय. अगदी आडव्या पट्ट्याने शॉट केलाय. रोशन बसमाला पाहतोय. फक्त सिंगल धाव मिळेल. पाहायला गेलं तर धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 9 धावा धावफलकावरती. अद्यापही संत गतीने चाललेला खेळ मात्र त्याचं नितांत उदाहरण म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एकही मोठा फटका मारून देत नाही एक कृष्णा गोलंदाज पाहतोय. अद्यापही जरूर चांगले बॉल फेकलेत परंतु स्ट्राईक एंडवरती अनंत गावंडा अगदी फ्लिप केलाय. स्क्वेअर लेगला धाडून दिलेला चेंडू मात्र इथे फक्त सिंगल धाव मिळेल. आणि काय घडतंय पहा, निश्चितच इथे स्ट्राईक रोटेटेड नसेल. पहा दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडलं तरच स्ट्राईक रोटेट राहील. लक्षात असू द्या. पाहायला गेलं तर जरूर फ्लिप केला होता. त्या बॉलवरती सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या माध्यमातून पाहायला गेलं तर धावा बनल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती. निश्चितच अद्याप देखील विचार केला ना तर मग शांत ठेवण्यात यश आलंय गोलंदाज कृष्णाला पाहतोय. चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे रोशन बसमा या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती ना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र ती गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. जरूर बीसीसी चिंचवली संघाचा विचार केला तर चांगला संघ आहे. अद्यापही थोडं थंड ठेवण्यात यश आलाय. इथे मात्र फटका चांगलाय. ह्या बॉलला लॉप केलाय. जयच्या बॅट मधून आला. बिग लॉंगेस्ट बिग हिट बिग षटकार. धन्यवाद कृष्णा. इथून पहिला ऑफिशियल कॉल असेल पहा. गोलवाडी संघाचे कॅप्टन आणि बेल्या 11 मोरिया धोदाणी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येणं महत्वाचं असेल टॉस करण्याकरिता. ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज वगैरे असतील त्या आपण आयोजकांकडे लगेच जमा करायच्या. त्यानंतर टॉस केला जाईल. हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत बारक्या पारदी. थँक्यू. ह्या बॉलवरती जरूर एक षटकार आला होता. त्याच्यानंतर कृष्णाने साकारलेली गोलंदाजी पहा मैदानाच्या आतमध्ये. जरूर षटकार खाल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण कृष्णाच्या गोलंदाजीमधून. जरूर एक षटकार आल्यानंतर धावफलकाचा विचार केला ना तर मग धावा लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती. जरूर 2 षटक फेकली गेली. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर रोशन बसमाने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर कृष्णाचा विचार केला ना तर फक्त 9 धावा खर्च केल्या. मी म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली गेली. अद्यापही विचार केला तर करणला पाहतोय. करणचा देखील विचार केला तर हा देखील तितकाच सुंदर गोलंदाजीरित्या त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल. अनंत गावंडा अद्यापही शांत पद्धतीने उभा आहे.
ह्या बॉलवरती लॉब केलाय, बॉल खाली शतरक्षक रोशन बसमा, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये आणि बिग फिश इन द नेट. अनंत गावंड बॅक टू द डगआउट. जिथे पाहिलं गेलं तर फलंदाजी थोडी कमकुवत राहिली. पहिला फलंदाज बाद झालाय. धावफलकाचा विचार केला, धावा लागल्या गेल्यात फक्त 16 धावा. पाहिलं गेलं तर अद्यापही गोलंदाजीचा भरणं असलेला संघ म्हणजे बापदेव 11 बापदेव संघ अद्यापही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली सुरेख राहिली. जरूर तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिला फलंदाज बाद झालाय. अनंत गावंडा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाज इन झालाय सुरेशला. पाहतो पहिलाच बॉल, अगदी बॅट्स लिडिंग एज, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. बॅक टू बॅक मोठा धक्का बीसीसी चिंचवली संघाला. सुरेश बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. पाहिलं गेलं ना, बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद करण्यात यश आलाय. गोलंदाज करणला पाहतोय. हॅट्रिकची नामी संधी असेल गोलंदाजासाठी. निश्चितच नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय, रामला पाहतोय. रामचा देखील विचार केला तर हा देखील फलंदाज खूप सुरेख फलंदाजी करत असतो, परंतु आज प्रेशराईज फलंदाजी आली गेली वाट्याला. आणि ते काय घडलंय, निश्चितच मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दारीने मात्र चोरी झाल्या. बॅक टू बॅक तिसरा धक्का बीसीसी चिंचवली संघासाठी. थँक्यू कृष्णा. बेल्या दोधाणी संघाचे कॅप्टन दत्ता भस्माला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि वागिरा संघाचा कॅप्टन आपणास देखील विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क करा. वागिरा संघाचे कॅप्टन हॅलो, वागिरे संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण आयोजकांची रिपोर्टिंग करायची. पहा लगेच. निश्चितच इथे हा ट्रिक साधली गेल्या, कारण या गोलंदाजाकडे पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी. 3 विकेट बॅक टू बॅक आणि 3 गड्याच्या मोबदल्यात पाहिलं गेलं ना धावसंख्या फक्त 16 धावा. अगदी पाहिलं गेलं तर संथ गतीने चाललेला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इनॅट क्रमांक 5व्या नंबरचा फलंदाज इन झालाय. फुल टॉस चेंडू आणि इथे फुल पनिश करायचं होतं, परंतु ते जमलं नाहीये. आणि चेंडू गॅदर करीपर्यंत धोक्याची घंटा जरूर होती, परंतु ते सेफ झोन मध्ये पाहायला गेलाय फलंदाजा. दशरथला पाहतोय. जरूर पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्या. 2 धावेचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मी म्हणेन कुठेतरी मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे की बीसीसी चिंचवली संघासाठी, परंतु ते गोलंदाजी लाजवाब केली जाते. हा देखील बॉल तितका सुरेख, अगदी लेग कटर टाकलेला चेंडू अगदी आतमधून स्विंग झाला आणि बॉल पाहायला गेला तर दस्तानामध्ये विसावला गेलाय राजाच्या. पाहायला गेलं तर बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घडली जाते. जरूर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर त्या चौथ्या बॉलवरती 2 धावा आल्यानंतर 5व्या बॉल डॉट आला होता. हा देखील बॉल डॉट आलाय. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी आणि षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 3 षटकाच्या माध्यमातून विचार करायला गेला तर मग धावा फक्त अवघ्या 18 धावा. 18 बॉल मध्ये 18 धावा इथे खर्च केलात. ह्या बात आहे, चांगली गोलंदाजी राहिली गेली बापदेव 11 बापदेव संघाकडनं. चिंचवली संघाचा विचार केला तर फार लांबवरचा प्रवास कापून आलेत, मात्र इथे आज पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मात्र इथे कुठेतरी अडचणीत सापडली गेली. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर सुरेश देखील
बाद झालाय, त्याच नंतर अनंत गावंडा बाद झालाय, त्याच नंतर राम देखील बाद झालाय. आता मात्र अजयला पाहतोय आणि जयला पाहतोय आणि दशरथला पाहतोय. या दोन फलंदाजाला मात्र संघाची जिम्मेदारी मात्र इथे उभारावी लागेल. चौथं षटक मार्गस्थ असताना काय घडतंय, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आहे. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन केलं जातं. अगदी स्लोअर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज राजाला पाहतोय. अगदी ज्याप्रमाणे रोशन बसमाने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी आहे. हा देखील बॉल तितका सुरेख, बॅक टू बॅक. हा दुसरा डॉट चेंडू येतोय. फलंदाजी जरूर स्वीकारली होती टीम बीसीसी चिंचवली संघाने, परंतु अडचणीत सापडली फलंदाजी करत असताना टीम चिंचवली संघ. पाहिलं गेलं तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चौथं षटक चालू असताना 2 बॉल जरूर डॉट आल्यात. हा देखील बॉल डॉट आलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लाजवाब गोलंदाजी अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. भला मोठ्या संघाला मात्र इथे गार करण्यात यश आलंय. टीम बापदेव 11 बापदेव संघाला. हा देखील बॉल त्याच रीतीचा. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये येणारे चेंडू मात्र स्विंग होऊन बाहेर येत आहेत ते पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. मी म्हणेन मिडल षटक जातंय की काय. 4 बॉल डॉट आलेत. अद्यापही या बॉल 2 बॉल बाकी आहेत. हा देखील बॉल त्याच पद्धतीचा. वेगवेगळे टप्पे, वेगवेगळे व्हेरिएशन केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक चालू असताना पाहतोय काय घडतंय आणि काय बिघडतंय. पाहिलं गेलं तर रन्स लागल्या गेले तर ऑन स्कोरबोर्ड फक्त 18 धावा. 3 गडी बाद झालेत. त्याच नंतर हा देखील बॉल त्याच पद्धतीचा होता. मिडविकेट रिझनला क्लिअर केलाय. बॉल निघून चाललाय. शेवटच्या बॉल वरती चौकार येतोय. थँक्यू सो मच. प्रथमतः आपण टॉस करूया, जिथे 2 संघांदरम्यान मोठी लढत आपण पाहतोय. मी विनंती करतो सुनील दादा टोटवाड यांना विनंती करते आपल्या पवित्र शुभातानं मात्र चौथ्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचा. बेल्या 11 मोरिया धोदाणी आणि त्यांच्या विरोधामध्ये गणपती बाप्पा मोर्या घोलवाडी या 2 संघांमध्ये टॉस केला जातो. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जातो. सुनील दादा बारगड यांच्या पवित्र शुभ हाताने टॉस जिंकलाय. धोदाणी संघाने नाणेफेकी जिंकले. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. इथून आपण खऱ्या अर्थानं सन्मानाकडे जाऊया. ज्या पाहुण्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना सातत्यानं आपण पाहतोय सुनील दादा टोटपाड या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. फ्रेंडशिप अनलिमिटच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंडशिप चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं दादांची मोलाची उपस्थिती राहिली. मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये दादांचं आपल्याला पाहायला मिळतोय. आदिवासी विद्यार्थ्यांचे नेहमी त्यांचं चांगलं सहकार्य राहिलं जातं आणि ॲडव्होकेट पदवी ही त्यानं खऱ्या अर्थानं स्वीकारल्या. शैक्षणिक क्षेत्रामधील मोठं नाव आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या बेली आपल्या आदिवासी समाजातील विद्यार्थी कदाचित मुलं काही अडचणीमध्ये असतात त्या बेली त्यांच्या अडचणी मात्र त्यांच्या माध्यमातून नेहमी दूर केल्या जातात. असं एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं सुनील दादा टोटवाड साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक प्रकाशभाई चौधरी यांच्या पवित्र शुभातानं मात्र दादांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. दादा आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यानंतर सन्मान केला जाईल. ॲडव्होकेट शैलेश दादा यांचे इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. दादांना विनंती करेल की आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं आपण मोठी स्पर्धा पाहतो आणि आज ज्या पाहुण्याच्या आतुरतेने लागलेली वाट आपण पाहत होतो प्रेक्षक वर्गाने तो प्रेक्षक खऱ्या अर्थानं पाहुणा वर्ग मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. शैलेश दादा यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. दादा आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल ॲडव्होकेट सुमित जाधव साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. दादांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. स्वर्गीय बेल्या यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान राहिलं जातं. सर्व मान्यवरांचं मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग मुख्य व्यासपीठावरती जोडला गेलाय. ध्रुवा चौधरी यांच्या पवित्र शुभातानं मात्र इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. सुमित जाधव या साहेबांचं मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल विलास गवळी
साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. विलास गावित साहेबांना मी विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अगदी आपण पाहायला गेलो तर आयोजकांच्या माध्यमातून इन्व्हाइट कार्ड जरूर आपण पाहिलं होतं, संपूर्ण टीमना देण्यात आलं गेलं होतं आणि खऱ्या अर्थानं मात्र त्यांनी वेळेत वेळ काढून या स्पर्धेला मात्र भेट दिल्याबद्दल स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्व विचार करायला गेलं तर ॲडव्होकेट सर्व मान्यवरांना आपण पाहतोय आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल अमोल भालेकर साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो जयवंत जुगरे यांना आम्ही विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हातानं अमोल भालेकर या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र दादांचा यथोचित मान सन्मान केला जातो. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं फ्रेंडशिप अनलिमिटेड चषक आपण पाहतो 2026चा ही रुबाबदार पर्व स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या याच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान. त्याचनंतर सन्मान केला जाईल डॉक्टर अयुब गावित या सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. ज्यांना डॉक्टर ही पदवी स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं पेशानं डॉक्टर आहेत त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घडवली जाते जयवंत बाई जुगरे त्यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. पुन्हा एकदा सर्व पाहुण्या वर्गांच्या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो मॅचकडे जाऊया आपण जिथे सामना जरूर मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाला सुरुवात होते. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया कृष्णा वाघ यांचा गोडाबाज. अगदी समीकरण खूप सोपं आहे बापदेव 11 बापदेव संघासाठी, परंतु BCC चिंचवली संघाकडे पाहिलं गेलं ना तर मग या संघाकडे देखील तितकंच चांगलं गोलंदाजीचं भरणं. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रोशन या फलंदाजाला पाहतोय. जरूर पहिला बॉल पेस केला होता, दुसऱ्या धावेसाठी राजा धावला होता परंतु फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॉल अगदी स्लॉट मध्ये चेंडू अगदी बिरकावून दिलाय चेंडूला, सीमा पार जाईल चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय फलंदाज रोशन बसमाच्या बॅट मधून चौकार. जे रोशन बसमाच्या माध्यमातून पाहतोय जरूर त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. त्यानंतर सिंगल धाव कन्वर्ट केली गेल्या. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 6 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात जरूर धावचितचा बाद झालाय. राजा फलंदाज त्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी पाहतोय राजाला पाहतोय. अगदी फ्लिप करायचा होता या बॉलवरती, अगदी वेग चांगला होता, वेगाचा वापर करत होता फलंदाज. फुटवर्क देखील तितकंच चांगलं होतं परंतु बॉल वेगवान असल्या कारणामुळे मात्र इथे डॉट बॉलची सांगता. सुरेश गोलंदाजाचा विचार केला तर अद्यापही चौकार खाल्लाय त्या गोलंदाजाने परंतु कमबॅक केल्या. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर डिपेंड करताना पाहतोय. अगदी बॅटच्या मधोमध समीकरण अचूक आणि बॉल जाईल 1 बाउंस सीमा पार. राजाच्या बॅट मधून आलाय सुंदर आणि संघर्षमय चौकार. केलं तर धावा लागल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती. P1 पारुपल्याचा षटक हाताळत असताना स्टेट ड्राईव्ह केलेला फटका, शतरक्षक तैनात्या परंतु चेंडूला गॅदर करीपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर पहिला षटक संपलाय. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारा 18 चेंडू आणि 12 धावेची गरज. अगदी सामना सोडलाय की काय असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु 3 षटकं आणि 12 धावेची गरज असताना BCC चिंचवली संघाने मात्र इथे घुटणे टेकायचे नाहीयेत. पहा मैदानाच्या आतमध्ये चांगलं एक
गोलंदाजीचं चांगलं प्रदर्शन केलं ना तर निश्चितच कुठेतरी सामना निर्णायक स्थितीमध्ये येऊन पोहोचेल, यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक गोलंदाज वैभवला पाहतोय. वैभवचा देखील विचार केला तर हा देखील गोलंदाज तितकाच सुरेख आहे. अगदी त्याच्या हातामधून चांगला चेंडू रिलीज होतात, परंतु पाहणं तितकंच गरजेचं आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि 12 धावेची गरज असताना टीम बापदेव इलेव्हन बापदेव संघ फलंदाजी मार्कवरती आहे. राजा पहिलाच फुल टॉस बॉल वरती फुल टोल फुल वसूल टोल षटकार येतोय. गेला तर एकतर्फी सामना घेऊन चाललाय टीम बापदेव इलेव्हन बापदेव संघ. पाहायला गेलं तर निश्चितच धावफलकावरती कमी धावा होत्या, परंतु कुठेतरी दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपले इरादे स्पष्ट केले गेले तिथे. हा देखील बॉलवरती फटका सुरेख आहे. चेंडू रवाना होईल नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा कन्वर्ट झाल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा मानच असेल का, परंतु नकार दिलाय रोशन बसमा या फलंदाजाने. पाहायला गेलं तर 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावेचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एकतर्फा सामना पाहतोय. फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवलीने जरूर कुठेतरी अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. क्या बात आहे. अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट आणि पाहायला गेलं तर मॅच फिनिश विजयी फटका मारला होता राजाच्या बॅट मधून. आणि हडलक टीम बीसीसी चिंचवली आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी टीम बापदेव इलेव्हन बापदेव संघ. धन्यवाद कृष्णा. त्याच्यानंतर करणसाठी आणि राजासाठी बक्षीस लागलं होतं पहा, ज्या कानू सांबरे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. तब्बल दोन्ही खेळाडूंना 500 रुपयाचं कॅश प्राइज होता. ते कॅश प्राइज घेण्यासाठी दोघांनी यायचं मुख्य व्यासपीठावरती. तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या पाहुण्यांची आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतोय, आदरणीय सुनील दादा तोटवाड यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी बरेचसं चांगलं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेविषयी मात्र मनोगत आपण व्यक्त करूया.